हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण. विद्यार्थ्यांनो, आपण आता इयत्ता 9वी चा भूगोल हा विषय हाती घेतलेला आहे आणि त्यामधला हा 8वा धडा आहे अर्थशास्त्राशी परिचय. तर हा धडा तुमचा शिकून झाला असेल तर या धड्याचा आपण आता संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण स्वाध्यायामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी ती पटकन लक्षात राहावी. त्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत जरूर बघा. चला, आता आपण पहिला प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला आलेला आहे, वर्तुळातील प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य माहिती भरून अर्थव्यवस्थेचे प्रकार स्पष्ट करा. चला तर बघूया. हे अशा प्रकारचं वर्तुळ आहे. 3 भाग केलेले आहेत. यामध्ये प्रश्नचिन्ह जे दिलेले आहेत या प्रश्नचिन्हांच्या जागी आपल्याला योग्य ते भरायचे आहे. तर आता या ठिकाणी हा पहिला आपण भरूयात. बघा, इथे हा जो प्रश्न चिन्ह आहे या ठिकाणी येणार कमाल, नफा, मिलन. त्यानंतर दुसरं व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे, हे तर दिलेलंच आहे. त्यानंतर इथे येणार जर्मनी, जपान व अमेरिकेची संयुक्त संस्था आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार भांडवलशाही अर्थव्यवस्था. एक भाग पूर्ण झालेला आहे. आता आपण हा दुसरा बघूयात भाग. तर या ठिकाणी हे जे प्रश्नचिन्ह आहे इथे येणार नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखणे. दुसऱ्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सह अस्तित्व. तर या ठिकाणी त्यांनी दिलेलंच आहे भारत, स्वीडन व युनायटेड किंगडम आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार मिश्र अर्थव्यवस्था. आता हा तिसरा भाग बघूयात आपण. या तिसऱ्या भागामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे समाज कल्याण हित साधने. दुसऱ्या चिन्हाच्या जागी येणार चीन, रशिया. याच्या जागी येणार सहकारी मालकी व्यवस्थापन आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार समाजवादी अर्थव्यवस्था. चला तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे हे वर्तुळामध्ये जे जे सगळे प्रश्नचिन्ह दिले होते ते आपण सगळे पूर्ण केलेले आहेत. आता पुढचा प्रश्न बघायचा आहे. प्रश्न दुसरा, स्पष्टीकरण लिहा. त्यामध्ये अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते आणि याचं उत्तर, अर्थशास्त्राचा जन्म हा उत्पन्न व खर्च म्हणजेच व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन यातून झाला. गरजांच्या तीव्रतेनुसार मासिक उत्पन्नातून होणारा खर्च यांचा ताळमेळ बसवण्यासाठी नियोजन करता येते. आपल्या दैनंदिन असणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गरजा आधी भागवल्या जातात आणि कमी महत्त्वाच्या गरजा नंतर पूर्ण केल्या जातात. नेक्स्ट पॉइंट, अर्थव्यवस्थेची सुरुवात घरापासून होते कारण कौटुंबिक व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र यात बरेचसे साम्य आहे. पैसा, श्रम, वेळ, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे अर्थशास्त्रामुळे आपल्याला समजते. तर यातील प्रश्न आ, भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे याबद्दलची स्पष्टीकरण आपल्याला द्यायचं आहे. उत्तर, उत्पादनाची साधने ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेत खाजगी मालकीची असतात. समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही शासनाच्या मालकीची असतात. मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था ही सामाजिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्य करत असते. केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खाजगी अर्थव्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची नसून ज्या अर्थव्यवस्थेमध्ये त्या दोन्ही प्रकारचे मिश्रण आढळते अशी अर्थव्यवस्था म्हणजेच
मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था होय. प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र ही क्षेत्र एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत अस्तित्वात आहे. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांचा वेगळा वेगळा वापर न करता मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले आहे. म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे. आणि हे याचं उत्तर आपलं अगदी व्यवस्थित पॉइंट वाईज दिलेलं आहे. आणि आता नेक्स्ट प्रश्न काय आहे बघा. अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे 3 गट पडतात. तर हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था व मिश्र अर्थव्यवस्था असे जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार पडतात. जपान, जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. कमाल नफा मिळवणे हा या अर्थव्यवस्थेतील मुख्य हेतू असतो. म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे. या अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनाची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तींकडे असते. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू असतो. यामध्ये चीन, रशिया या देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण हे समाजाच्या मालकीचे असतात. भांडवलशाहीमध्ये ते कशात कोणाचे असतात? खाजगी व्यक्तींकडे असतात. समाजवादीमध्ये ते समाजाच्या मालकीचे असतात. तर तिसरा पॉइंट आता आलेला आहे. भारत, युनायटेड किंगडम, स्वीडन या देशांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. या अर्थव्यवस्थेत मुख्य हेतू नफा व सामाजिक कल्याण म्हणजे याच्यामध्ये दोन्हीही आहेत. या योग्य सहसंबंध राखणे होय. या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे समान अस्तित्व असते. यावरून असे स्पष्ट होते की अर्थव्यवस्थेनुसार जगातील देशांचे 3 गट पडतात. आता त्यापुढील प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. चला तर आता एका वाक्यात उत्तरे लिहा. तर खूपच सोपा प्रश्न आहे आणि त्यामधला हा प्रश्न पहिला. व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन कोणत्या आर्थिक घटकांशी संबंधित असते? याचं उत्तर व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे प्रामुख्याने उत्पन्न आणि खर्च किती म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. प्रश्न आ. अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनवली आहे? उत्तर अर्थशास्त्र. अशा पूर्ण वाक्यातच उत्तर लिहायचं आहे. ज्याप्रमाणे मी दिलं आहे त्याप्रमाणेच उत्तर लिहायचं आहे. अर्थशास्त्र ही संज्ञा ओइकोनोमिया या ठिकाणी इंग्लिश स्पेलिंग सुद्धा दिलेलं आहे. ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून बनवलेली आहे. डायरेक्ट काही विद्यार्थी काय करतात, शॉर्टकट मध्ये ओइकोनोमिया इतका शब्द लिहिला की बस. तर असं लिहायचं नाही. उत्तर हे पूर्ण वाक्यातच लिहायचं आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनाची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते? तर याचं मगाशी जे आपण प्रश्न बघितला त्याच्यामध्ये एक पॉइंट होता, त्याच्यामध्ये याचं उत्तर होतं आणि या ठिकाणी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. तर बघा, खाजगी व्यक्तींकडे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनाची मालकी आणि व्यवस्थापन असते.
कोणाकडे असते? खाजगी व्यक्तींकडे असते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये समाजवादी अर्थव्यवस्था जर असेल तर त्याचे समाजाकडे असते. मिश्र अर्थव्यवस्था असेल तर खाजगी आणि सार्वजनिक या दोघांच्याकडे सुद्धा त्या उत्पादनाची मालकी आणि व्यवस्थापन असते. प्रश्न ई, जागतिकीकरण म्हणजे काय? उत्तर, देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूप करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. तर हा प्रश्न महत्वाचा आहे, बऱ्याच वेळेला इथून मागं परीक्षेला विचारलेला आहे. विद्यार्थ्यांनो, हा होता या धड्याचा स्वाध्याय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून पण जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.